10 दिवसांपासून सुरू असलेलं लक्ष्मण हाके आणि वाघमारेंचं उपोषण स्थगित, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून पाडलं तर फडणवीसांचाही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा, भुजबळांची माहिती। सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप, भुजबळ समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचीही टीका। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मागण्यांसंदर्भात अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वपक्षीय बैठक, सरकारचा हाके आणि वाघमारेंना आश्वासन। अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य, महायुतीमध्ये अजितदादांचं मानसिक खच्चीकरण सुरू असल्याचाही आरोप। खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा ताबा घेण्यावरून अमरावतीमध्ये राडा, यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडेंनी कुलूप तोडून घेतला खासदार कार्यालयाचा ताबा। शेतीच्या पाणीपट्टीमध्ये 20% वाढ, दुष्काळ पाठोपाठ शेतकऱ्यांवर पाणी पट्टी वाढीचं संकट, ऊस केळीसह बारमाही पिकांना फटका बसण्याची शक्यता, तर विधिमंडळ अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोयता गँगचा हैदोस, वडगाव शेरीमध्ये पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 गाड्यांची तोडफोड, कोयता गँगचं पोलिसांसमोर आव्हान। ऐन आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीला प्रदूषणामुळे पुन्हा फेस, जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह। मानाच्या पालखी प्रमुखांना महापूजेदरम्यान बोलावण्याचा निर्णयच झाला नाही, मंदिर समितीच्या अध्यक्षांचं वक्तव्य, मुख्यमंत्र्यांचं कार्यालय म्हणतंय निर्णय झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।